कौन कौन पूरे? ओके मान नेक्स्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन, डिफाइन इलेक्ट्रोस्टैटिक पोटेंशियल एनर्जी and derive an expression for electrostatic potential energy. ओके आणि या इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला बघायचं आहे. ओके मग आता पहिल्यांदा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी त्याची डेफिनेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स to achieve a certain configuration of charges in the given system is called electrostatic potential energy. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. डेफिनेशन लिहूया नंतर एक्सप्लेन करूया म्हणजे समजायला सोपं जाईल. ओके मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स पोटेन्शियल energy, electrostatic potential energy is the work done against electrostatic force against electrostatic force to achieve a certain configuration. To achieve a certain configuration of charges in the certain configuration of charges in the given system. Given system अशा प्रकारे डेफिनेशन बघा. डेफिनेशन समज लिहिल्यानंतर तुम्हाला समजलं की काय. ओके अति सिंपल डेफिनेशन बघा. काय सांगितलं पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी is the work done against electrostatic force to achieve a certain configuration of charges in a given system. ओके म्हणजे काय हे बघा. मी ते चार्ज घेतलाय, पॉझिटिव्ह चार्ज आहे. ओके हा रेस्ट चार्ज आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे काय? It is the branch of physics which deals with study of static charge. ओके रेस्ट असणाऱ्या चार्जचा मला काय करायचं आहे? स्टडी करायचा आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणतो. ओके मग मी काय घेतलंय? एक रेस्ट चार्ज घेतलाय आणि हा जो रेस्ट चार्ज आहे तो स्वतःभोवती काय करत असतो? इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत असतो. हा जो रेस्ट चार्ज आहे स्वतःभोवती काय करतो? त्याच्याभोवती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो. ज्या प्रकारे हा मॅग्नेट असतो आपल्याला माहिती आहे, हा मॅग्नेट आहे. हा मॅग्नेट काय करत असतो? मॅग्नेट त्याच्या भोवती काय करत असतो? त्याच्या भोवती जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करत असतो आणि आपण आयर्न ऑफ पिस्टन्स या फील्ड मध्ये जर टाकले तर तो मॅग्नेट काय करतो? त्याला अट्रॅक्ट करतो. ओके मग त्याच प्रकारे हा चार्ज पण बाळांनो. ओके हा जो चार्ज असतो तो पण त्याच्या भोवती काय करतो? इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करत असतो आणि त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जर दुसरा चार्ज आला, समजा दुसरा निगेटिव्ह चार्ज आला तर तो त्याला काय करणार? लगेच अट्रॅक्ट करणार. त्याच्याकडे काय करतो? तो अट्रॅक्ट करतो. आणि जर पॉझिटिव्ह चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज कसं आहे तर तो काय करतो? त्याला रिपेल करतो. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर हा चार्ज त्याला काय करतो? रिपेल करतो, दूर लोटतो. त्याच्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर त्याला लोटत असतो. समजलं मी काय सांगतोय? ओके हा जो चार्ज आहे, हा जो रेस्ट चार्ज, त्याच्याभोवती तो काय करतो? एक इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो आणि त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये चार्जेस आले तर त्यांना काय करतो? त्याचे अट्रॅक्ट करतो किंवा रिपेल करतो. ओके मग आता काय सांगतोय पा,
इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी डेफिनेशन आता आपण एक्सप्लेन करतोय. ओके, म्हणजे बाळांनो मी काय केलंय, दुसरा युनिट चार्ज घेतलाय. काय घेतलाय? दुसरा युनिट चार्ज क्यू नॉट म्हणजे स्मॉल चार्ज घेतलाय. ओके, आणि स्मॉल चार्ज मला काय करायचंय, या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये या ए पॉइंट पर्यंत आणायचं आहे. ओके, युनिट चार्ज हा पण पॉझिटिव्ह चार्ज बघा, हा पण कोणता चार्ज आहे? पॉझिटिव्ह चार्ज. ओके, परंतु हा युनिट चार्ज इथे आल्यानंतर, समजा हा चार्ज इथे आल्यानंतर याच्यावर काय होणार आहे? हा चार्ज का होईल? पॉझिटिव्ह चार्ज का होईल? रिपेल होईल. नाही त्याच्यावर काय होणार आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स का होणार आहे? ऍक्ट होणार आहे. म्हणजे ह्या चार्जवर कोणता फोर्स ऍक्ट होईल? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजे हा चार्ज या चार्जला काय करेल? रिपेल करेल. ओके, परंतु आपल्याला हा चार्ज कुठे आणायचा आहे? ए पॉइंटवर आणायचा आहे. मग ए पॉइंटवर आणण्यासाठी आपल्याला या चार्जवर काय करावं लागेल? वर्क डन ऍड करायला लागेल. ओके, मग मी काय करतो, या चार्जवर एक एनर्जी सप्लाय करतो, वर्क डन ऍड करतो. आणि वर्क डन ऍड केल्यानंतर मी काय करतोय? वर्क डन ऍड केल्यानंतर हा जो चार्ज आहे तो कोणत्या पॉइंट पर्यंत आणतोय? ए पॉइंट पर्यंत त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय करतोय? तो आणतोय. परंतु वर्क डन हा कसा असेल? अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असणार आहे. वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय करतोय? तेव्हा बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आपण काय करतोय? त्याचं वर्क करतोय इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट. ओके, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट आपण काय करतोय? त्याच्यावर वर्क करतोय. ओके, समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजलं असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके, हा पण ह्या चार्ज काय करतो? वर्क डन हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट अप्लाय करतोय. ओके, मग पुढे काय म्हणलं पहा बरं, टू अचीव अ सर्टन कन्फिग्युरेशन ऑफ चार्जेस. बांधू पहा ना, सुरुवातीला एकच चार्ज होता. ओके, मग हा चार्ज इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आल्यानंतर किती चार्ज झाले? 2 चार्ज झाले. टू अचीव अ सर्टन कन्फिग्युरेशन ऑफ चार्जेस इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. अशा प्रकारे सिंपल डेफिनेशन आहे. काय सांगतो? परवीचं सांगतो पहा. समजते ना? घाई नाही नव्हते? ओके, काय म्हणलं? वर्क डन, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. वर्क डन अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव अ certain configuration of the charges. To achieve a certain configuration of charges in the given system, it's called electrostatic potential energy. म्हणजे बाळांनो, आता बघा, ज्यावेळेस चार्ज हा रेस्ट पोझिशनला आहे, त्यास पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असेल की मॅक्झिमम असेल? मॅक्झिमम असेल. पोटेन्शियल एनर्जी काय असेल? मॅक्झिमम असेल. चार्ज ज्यावेळेस रेस्ट पोझिशन असेल तिथे पोटेन्शियल एनर्जी काय असणार आहे? मॅक्झिमम असणार आहे. ओके, आणि ज्यावेळेस चार्ज मूव्ह होतो त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी मिनिमम होते आणि कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम होते. ओके, मग आता बाळांनो, इथे हा चार्ज रेस्ट पोझिशनला आहे, म्हणजे इथालची पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे? मॅक्झिमम होणार आहे. ओके, आणि हा चार्ज मी त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणल्यानंतर म्हणजे अजून त्याची पोटेन्शियल एनर्जी काय झाली? इन्क्रीज झाली. म्हणजे अजून त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. ओके, लक्षात ठेवा. ओके, कारण हे जे वर्ड आहे पुढे एक्सप्रेशन मध्ये आपल्याला ते लागणार आहे. समजलं? ओके, मग आता आपण एक्सप्रेशन बघूया. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. मग त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करायला लागेल. ओके, बघूया. आपण हा वर्क डन जे ऍड करतोय त्या चार्जवर अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण काय करतोय? ऍड करतोय. डायग्राम बघा, सुरुवातीला जो चार्ज आपण घेतो प्लस क्यू, सुरुवातीला आपण काय घेतोय? प्लस क्यू चार्ज सिच्युएटेड ऍट पॉइंट ओव्हर घेतोय. ओके, आणि हा जो चार्ज आहे लार्ज चार्ज आहे. ओके, त्याच्यामुळे तो काय करणार? त्याच्या भोवती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करतो. ओके, आणि आपण जो दुसरा युनिट चार्ज स्मॉल चार्ज असणार आहे तो कुठपर्यंत आणणार आहे?
या स्मॉल ए आपल्या ए पर्यंत आपल्याला काय करायचं, तो चार्ज ए पॉइंट पर्यंत आणायचा आहे. ओके, म्हणजे याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणायचं आहे. मग आपण काय काय दाखवूया, सुरुवातीला ए पासून तर ओ पर्यंत डिस्टन्स R2 ने दाखवूया. कशाने दाखवलंय, R2 ने. ओके, मग आता जो दो चार्ज आहे तो बी पॉइंटवर आहे. युनिट चार्ज कोणत्या पॉइंटवर आहे, बी पॉइंटवर आहे. युनिट हा पण पॉझिटिव्ह चार्ज, लक्षात ठेवा आपण काय पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग याच्यावर या चार्जमुळे याच्यावर कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होणार आहे, रिपल्सिव्ह फोर्स काय होणार आहे, याच्यावर ऍक्ट होणार आहे. कारण दोन्ही पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामुळे हा चार्ज काय होणार आहे, रिपेल होणार आहे. रिपल्सिव्ह फोर्स त्याच्यावर काय होतोय, ऍक्ट होतोय. ओके बानो, मग आता सुरुवातीला या चार्जची इनिशियल पोझिशन बी होती आणि बी पोझिशन पासून तर ओ पोझिशन पर्यंत डिस्टन्स आपण R1 दाखवूया. कशाने दाखवूया, R1 ने. आणि आपल्याला काय करायचंय, हा जो युनिट चार्ज आहे ना कोणत्या पॉइंट पर्यंत आणायचा आहे, ए पॉइंट पर्यंत आणायचा आहे. मग त्याला काय लागणार आहे, वर्क डन लागणार आहे. मग आपण टोटल वर्क डन काढण्याआधी आपण काय करतो, आधी स्मॉल वर्क डन काढतो. ओके, मग स्मॉल वर्क डन काढतो म्हणजे आपण काय करतो, तो चार्ज थोडासा मूव्ह करतो बी पोझिशन पासून तर इथपर्यंत, सी पोझिशन पर्यंत तो काय करतो, आपण मूव्ह करतो. मग ती जी डिस्प्लेसमेंट आहे ती आपण दाखवूया dr ने. स्मॉल डिस्प्लेसमेंट कशाने दाखवली, dr. ओके, अशा प्रकारे ही डायग्राम कम्प्लीट झाली. ओके, सिंपल डायग्राम आहे, लक्षात द्या. काय सांगितलंय, पहिल्यांदा डायग्राम आपल्या भाषेत समजून घ्या. डायग्राम समजली ना एक्सप्रेशन समजायला सोपं जातं. काय सांगितलंय ते बघा, मी कन्सिडर चार्ज प्लस क्यू आहे. कोणत्या पॉइंट सिच्युएटेड आहे, सिच्युएटेड ऍट पॉइंट ओ वर आहे. ओके, मग हा जो लार्ज चार्ज आहे, अतिशय मोठा चार्ज आहे, जवळपास 100 कुलम चार्ज असेल. ओके, आणि हा युनिट चार्ज आहे 1 कुलम चार्ज. ओके, मग आता या चार्ज तो काय करणार, त्याच्याभोवती इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. ओके, मग आता हा चार्ज मला बी पॉइंट, इनिशियल पोझिशन बी पॉइंट वर येतो आणि मला कोणत्या पोझिशन पर्यंत आणायचा आहे, ए पोझिशन पर्यंत आणायचं आहे. ओके, परंतु हा चार्ज याच्यावर काय करतो, रिपल्सिव्ह फोर्स ऍक्ट करतो, त्याला त्याच्या इलेक्ट्रिक फील्डच्या बाहेर लोटण्याचा प्रयत्न करतो. मग तो कोणता फोर्स आहे, रिपल्सिव्ह फोर्स SE. ओके, अवे फ्रॉम द ऍक्ट होणार, अवे ऍक्ट होणार आहे या चार्जवर. ओके, मग आपण काय केलं, मला हा चार्ज ए पॉइंटवर आणायचा आहे. मग आपण सुरुवातीला काय घेतलं, ए पॉइंट पासून तर ओ पॉइंट पर्यंत डिस्टन्स R2 ने दाखवले. कशाने दाखवले, R2, लक्षात ठेवा. ओके, आणि इनिशियल पोझिशन होती या चार्जची Q0, बी पॉइंट आपण सिच्युएटेड केलाय. ओके, मग त्या पॉइंट पासून तर ओ पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स काय दाखवलं आपण, R1 ने दाखवलंय. ओके, आपल्याला बी पोझिशन पर्यंत पासून तर ए पोझिशन पर्यंत हा चार्ज आणायचा आहे. त्याला लागणारं वर्धन हे फार लार्ज असणार आहे, लार्ज वर्धन असणार आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, सुरुवातीला स्मॉल वर्धन काढतो. ओके, मग सुरुवातीला आपण काय करतो, फक्त बी पोझिशन पासून तर सी पोझिशन पर्यंत तो मूव्ह करतोय. ओके, मग ती जी डिस्प्लेसमेंट असेल ती पण काय असेल, स्मॉल असेल. मग ती डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवली, dr ने दाखवली. ओके, अशा प्रकारे आपली डायग्राम कम्प्लीट झाली. मग डायग्राम कम्प्लीट झाली, मग डायग्राम वरून एक्सप्लेनेशन आपल्याला सांगता येईल ना. ओके, मिनिमम 2-3 पॉईंट आपल्याला एक्सप्लेन करताच आले पाहिजे. काय सांगता येईल पहा बरं. फर्स्ट पॉइंट, consider a point A with a distance R2 from charge Q situated at point O as shown in figure. फर्स्ट पॉइंट पहा नक्की सोपं आहे. मी काय घेतला, एक कन्सिडर पॉइंट ए घेतलाय. मी ए पोझिशन पासून तर ओ पोझिशन पर्यंत डिस्टन्स काय दाखवलंय, R2 दाखवलंय. आणि ओ पॉइंट वर कोणता चार्ज सिच्युएटेड केलाय, +Q चार्ज काय केलेला आहे, सिच्युएटेड केला. फर्स्ट पॉइंट काय म्हणलं, कन्सिडर पॉइंट ए विथ अ डिस्टन्स R2 फ्रॉम चार्ज Q सिच्युएटेड ऍट पॉइंट O. फर्स्ट पॉइंट समजला. ओके, मग आता सेकंड पॉइंट. मग काय म्हणलं सेकंड पॉइंट, कन्सिडर युनिट चार्ज Q0. Consider a unit charge Q0 situated at point
B. With the distance R1 from charge Q. ओके, मग आता जो युनिट चार्ज आहे Q नॉट कोणत्या पॉइंटवर सिच्युएटेड आहे? बी पॉइंटवर सिच्युएटेड आहे. आणि बी पॉइंट पासून तर ओ पॉइंट पर्यंत डिस्टन्स काय दाखवलंय? R1 दाखवलंय. सेकंड पॉइंट समजला सर्वांना? ओके, काय मला सेकंड पॉइंट बोला, बोलत चालायचं. ओके, कन्सिडर युनिट चार्ज म्हणजे एकदम स्मॉल चार्ज आहे 1 कुलम. कन्सिडर अ युनिट चार्ज Q naught situated at point B with a distance R1 from charge Q. ओके, मग या चार्ज Q पर्यंत डिस्टन्स, टोटल डिस्टन्स आपण काय दाखवलंय? R1 दाखवलंय. सेकंड पॉइंट समजला? ओके, मग आता थर्ड पॉइंट. मग थर्ड पॉइंट काय सांगतो बाळांनो? थर्ड पॉइंट, ओके, when unit charge Q naught it experiences a electrostatic force which is given by. ओके, म्हणजे भाग आता सांगितलं ना, पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्याच्यामुळे काय होणार? त्याच्यावर रिपल्सिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होणार आहे? ऍक्ट होणार आहे. मग तो किती? बाय युजिंग कुलम्स लॉ. कालच कुलम्स लॉ सांगितलं होतं. काय होतं कुलम्स लॉ? फॉर्म्युला कोण सांगितलं? शार्दूल. कुलम्स लॉ फॉर्म्युला F इज इक्वल टू विसरला? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. काय? F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर होता. ओके, मग आता इथे जर आपण कुलम्स लॉ यूज केला तर काय सांगा बरं बाळांनो? F इज इक्वल टू सेम. बोला ना. तर बघा काय म्हणलं नेक्स्ट थर्ड पॉइंट आपण, वेन अ युनिट चार्ज Q नॉट इट एक्सपिरियन्सेस अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स विच इज गिवन बाय. ओके, मग ह्या चार्जमुळे त्याच्यावर काय होणार आहे? रिपल्सिव्ह इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय होणार आहे? ऍक्ट होणार आहे. ओके, मग तो किती? बाय युजिंग कुलम्स लॉ. मग कुलम्स लॉ नुसार जर आपण फॉर्म्युला बघितला तर त्याचा फॉर्म्युला येईल Fe, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, Fe म्हणून त्याला. F इज इक्वल टू 1/4πε0. आता दोन चार्ज कशाने दाखवले पाहिजे? प्लस Q ने दाखवलाय, दुसरा Q नॉट ने दाखवलाय. म्हणजे काय येईल? Q इंटू Q नॉट अपॉन R स्क्वेअर किंवा R1 स्क्वेअर म्हणलं तरी चालते बा. ओके, R स्क्वेअर म्हणा किंवा R1 स्क्वेअर, कारण का दोघांनी चार्ज मध्ये डिस्टन्स काय दाखवलंय? R1 दाखवलंय. ते पुढे आपण लिहिणारच आहे. ओके, बरं, बाय युजिंग कुलम्स लॉ F इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q0 अपॉन R स्क्वेअर. समजलं सगळ्यांना? ओके, मग आता नेक्स्ट पॉइंट काय सांगते पहा. इफ द युनिट चार्ज Q नॉट इट डिस्प्लेस फ्रॉम B टू C. सुरुवातीला स्मॉल आपण डिस्प्लेसमेंट करतोय. इफ द युनिट चार्ज Q नॉट इज डिस्प्लेस फ्रॉम B टू C थ्रू स्मॉल डिस्प्लेसमेंट dr, then work done is given by. मग त्यावेळेस वर्क डन काय असेल? ऐश्वर्या, स्मॉल वर्क डन असेल. मग स्मॉल वर्क डन आपण कशाने दाखवतो? dw ने दाखवतो. dw इज इक्वल टू Fe इंटू dr. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, मग फोर्स Fe आणि डिस्प्लेसमेंट dr. परंतु इथे मी साइन काय देतोय? मायनस साइन देतोय. का बरं? बिकॉज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. त्याच्यामुळे इथं काय येणार बाळांनो? मायनस साइन येणार. हे लक्षात ठेवा बस खाली. ओके, काय म्हणलंय? अ युनिट चार्ज Q नॉट इट डिस्प्लेस फ्रॉम B टू C थ्रू स्मॉल डिस्प्लेसमेंट dr which is given by किंवा वर्क डन इज गिवन बाय. ओके, मग त्यावेळेस स्मॉल वर्क डन आपण काढतोय. स्मॉल वर्क डन
dw इज इक्वल टू मायनस fe इंटू dr. बानो negative sign it indicates that force and displacement are oppositely directed. बानो पा फोर्स या डायरेक्शन ऍक्ट होतोय आणि डिस्प्लेसमेंट या डायरेक्शन ऍक्ट होते. ओके, कारण आपण तो चार्ज बी पोझिशन पासून सी पोझिशन कडे आणतोय. सी पोझिशन करतो म्हणजे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन इकडे आणि फोर्सची डायरेक्शन इकडे. ओके, दोघांची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे, त्याच्यामुळे इथं काय आहे मायनस साइन आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो द निगेटिव्ह साइन इट इंडिकेट्स दॅट फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. ओके, बरं. बट एफई ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. एफई ची व्हॅल्यू पुट करा ना. म्हणजे डीडब्ल्यू इज इक्वल टू काय येईल मायनस एफ ची व्हॅल्यू एफई ची व्हॅल्यू पुट करा 1/4πε0 क्यू इंटू क्यू नॉट अपॉन आर स्क्वेअर इंटू डी आर इंटू काय येईल डी आर. याला इक्वेशन 1. ओके, म्हणजे स्मॉल वर्डन आपण काढलं बा. किती वर्डन लागला बी पोझिशन पासून तर सी पोझिशन पर्यंत येण्यासाठी -1/4πε0 क्यू इंटू Q0 अपॉन आर स्क्वेअर इंटू डी आर इतकं स्मॉल वर्डन काढलं. आता मला काय करायचं आहे, हा चार्ज Q0 पासून ते सॉरी बी पोझिशन पासून ते ए पोझिशन पर्यंत आणायचं आहे. मग त्याला लागणार का टोटल वर्डन. मग टोटल वर्डन जर काढायचं असेल तर आपण काय करतो, या स्मॉल वर्डनचं इंटिग्रेशन करतो. काय करतो इंटिग्रेशन. समजतं बाळांनो. काढचं नाही. सुरुवातीला मी स्मॉल वर्डन काढलं. ओके, आणि आता मला काय काढायचंय टोटल वर्डन काढायचं. आणि टोटल वर्डन काढायचं असेल तर मला काय करायला लागेल, या स्मॉल वर्डनचं इंटिग्रेशन घ्यायला लागेल. ओके, परंतु इंटिग्रेशन घेताना तो जो चार्ज आहे कोणत्या पोझिशन पासून कोणत्या पोझिशन पर्यंत येतोय. सुरुवातीला त्याची डिस्टन्स R1 होती. ओके, आणि बी पोझिशन पासून ते ए पर्यंत येतोय. म्हणजे R1 पोझिशन टू R2 पोझिशन R2 पर्यंत येतोय. म्हणजे इनिशियल पोझिशन R1 टू फायनल पोझिशन R2 पर्यंत येणार आहे. म्हणजे नेक्स्ट पॉइंट आपण काय म्हणतो बाळ, फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ चार्ज फ्रॉम इनिशियल पोझिशन R1 टू फायनल पोझिशन R2. इनिशियल पोझिशन R1 टू फायनल पोझिशन R2. देन इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 वी गेट. तर काही बाळांना सांगा बरं. टोटल वर्डन W इज इक्वल टू इंटिग्रेटेड R1 टू R2 DW. म्हणजे स्मॉल वर्डनचं आपल्याला काय घ्यायचंय इंटिग्रेशन घ्यायचंय. म्हणजे आपल्याला काय भेटेल टोटल वर्डन भेटेल. बी पोझिशन पासून ते ए पोझिशन पर्यंतचा टोटल वर्डन भेटेल. लिमिट काय दिलं इंटिग्रेशनला R1 टू R2. समजलं. ओके, कारण इनिशियल पोझिशन R1 आहे तर फायनल पोझिशन काय R2 पर्यंत आपण तो डिस्प्लेस करतोय. ओके, टोटल वर्डन W इज इक्वल टू इंटिग्रेटेड R1 टू R2 DW. आणि बाळांनो DW ची व्हॅल्यू पुट करा ना. काही सांगा बरं. टोटल वर्डन W इज इक्वल टू काही इंटिग्रेटेड R1 टू R2 ही व्हॅल्यू पुट करा. DW ची व्हॅल्यू पुट करा. काही बोलत चला आता -1/4πε0 Q इंटू सॉरी कॅपिटल Q इंटू Q0 अपॉन R स्क्वेअर इंटू DR. R स्क्वेअर इंटू DR. ओके, बाळांनो यातला कॉन्स्टंट टर्म कोणत्या आहे रे. लक्ष द्या, महत्वाचं एक्सप्रेशन आहे. याच्यात रिलेटेड पुढचं एक्सप्रेशन आहे, त्याच्यामुळे समजणं गरजेचं आहे. ओके, आता यातलं कॉन्स्टंट टर्म कोणतं आहे आपल्याला माहिती ना 1/4πε0 9 × 10⁹ व्हॅल्यू असते. क्यू ची व्हॅल्यू हे कॉन्स्टंट चार्ज असणार आहे. ओके, 100 कुलम असेल 100 कुलम. ओके, क्यू नॉट युनिट चार्ज आहे तो पण कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे कॉन्स्टंट टर्म क्यू नॉट आणि 1/4πε0 काय कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट टर्म आपण काय करतो इंटिग्रेशनच्या बाहेर काढतो. ह्या टर्म जर मी बाहेर काढल्या तर इंटिग्रेशन काय पहा बरं. टोटल वर्डन W इज इक्वल टू
1/4πε0 q into q0 into integrated r1 to r2 आता राहील काय फक्त dr/r². समजलं सगळ्यांना? काय अडचण नाही. r² dr/r² राहिलं, बाकीच्या सगळ्या कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतल्या. ओके, मग आता काय करतो बा, हा r² डिनॉमिनेटरला आहे, तो काय घेऊया न्यूमरेटरला घ्या. मग r² डिनॉमिनेटरला प्लस वरती घेतलं काय होईल -2 होईल. ओके, मग r² डिनॉमिनेटरला तो न्यूमरेटरला घेतला तर व्हॅल्यू येईल टोटल वर्क डन W = -1/4πε0 q into q0. ओके, मग राहील का इंटिग्रेटेड r1 to r2 r⁻² into dr r⁻² into dr. समजलं? काय अडचण नाही. ओके, मग r⁻² into dr याचं मला इंटिग्रेशन घ्यायचंय. आणि बाळांनो, फिजिक्स मध्ये एकमेव इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण यूज करतो, एकच फॉर्म्युला यूज करतोय. काय सुविधा? करेक्ट. ओके, आता तो फॉर्म्युला कुठे लिहावा हा प्रश्न पडलाय मला. ओके, इथे लिहितो. बाळ लक्ष द्या. x इंटिग्रेटेड x⁻n into dx चा फॉर्म्युला आहे. x⁻n into dx चा फॉर्म्युला काय? x⁻n + 1/n+1. समजला? ओके, आता x ऐवजी काय फक्त r म्हणजे r इथं फॉर्म्युला काय पावर लक्ष द्या. इंटिग्रेटेड r⁻n into dx चा फॉर्म्युला dr चा फॉर्म्युला x into dx ऐवजी काय r into dr. एकच फॉर्म्युला पहा. एक r⁻n into dr = काही r⁻n + 1/n+1. आता बघा n ची व्हॅल्यू किती r⁻n n ची व्हॅल्यू किती आहे -2 म्हणजे तर व्हॅल्यू येईल r⁻² into dr = बोला r⁻n ची व्हॅल्यू -2 + 1 डिवायडेड बाय -2 + 1 म्हणजे किती येईल बाळांनो? इंटिग्रेटेड बोला ना, r⁻² into dr = बोला r⁻² -2 + 1 -1 म्हणजे r⁻1 डिवायडेड बाय -2 + 1 -1. समजलं? म्हणजे r⁻² into dr चं इंटिग्रेशन किती येतं r⁻1/-1. समजलं सगळ्यांचं? नक्की हे इंटिग्रेशन काढता येईल, एवढंच महत्वाचं, एवढंच इंटिग्रेशन काढता आलं पाहिजे. एक्सप्रेशन फार इझी. ओके, मग आता बघा r⁻² into dr चं इंटिग्रेशन किती आलं r⁻1/-1. ही व्हॅल्यू इथे पुट करू. ओके, पुट करा म्हणजे काय येईल टोटल वर्क डन = -1/4πε0 q into q0. ओके, आता बघा r⁻² into dr चं इंटिग्रेशन किती आलं r⁻1/-1 अप्पर लिमिट r2 टू लोअर लिमिट r1. समजलं? काय अडचण नाही. आता काय करतो मायनस साईन काय होईल कॅन्सल. समजलं? इथे मायनस आहे आणि इथे पण मायनस. मायनस साईन काय झालं कॅन्सल झाला. मायनस काय झाला प्लस. ओके, म्हणजे मायनस साईन कॅन्सल. मग राहिलं काय गोळा चला रे प्रत्येक जण. टोटल वर्क डन W = 1/, प्लस आला मायनस कॅन्सल झाला म्हणजे 1/4πε0 q into q0. राहिला काय r⁻1/+1 राहिला. +1 नाही लिहिला तरी चालेल. ओके, पण लिहूया r⁻1/1 इंटू अप्पर लिमिट r2 टू लोअर लिमिट r1. समजला? ओके, आता बघा आपण हा r⁻1 आहे ना, हा न्यूमरेटरला आहे. तर तो डिनॉमिनेटर घेतला तर काय होईल r⁻1 होईल. ज्या प्रकारे इथे आपण घेतला हा r² होता, हा r² होता, डिनॉमिनेटरला प्लस होता, पण तो वरती घेतला काय झाला -2 झाला.
हा -2 जर खाली घेतला तर परत काय होईल, +2 होईल ना. मग त्याच प्रकारे मी काय करतोय, हा r⁻1 डिनॉमिनेटरला घेतोय, म्हणजे तो काय होईल r⁻1 म्हणजे व्हॅल्यू काय येईल, W = 1/4πε0 Q × Q0. ओके, हा r⁻1 खाली घेतला म्हणजे काय येईल 1/r⁻1. r⁻1 नाही लिहिलं तरी चालेल, 1/r लिहिलं ना. r⁻1 काय आणि r काय एकच, म्हणजे 1/r. अप्पर लिमिट r2 टू लोअर लिमिट r1. आता आलं ना. आणि लास्टला आपण इंटिग्रेशन काढल्यानंतर आपल्याला काय करायचे, या r ची व्हॅल्यू r2 पुट करायची -r1 पुट करायचे. इंटिग्रेशनचा फॉर्म्युलाच आहे. अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट काय करतो, मायनस करतो. ओके, म्हणजे r ची व्हॅल्यू एकदा r2 पुट करायचे -r1 पुट करायचे आणि फायनल फॉर्म्युला आपल्याला भेटून जाईल. टोटल वर्क डन W = 1/4πε0 Q × Q0. असं काय येईल, हा r ची व्हॅल्यू काय पुट करायची r2 म्हणजे 1/r2 मायनस 1/r1. म्हणजे टोटल वर्क डन W = 1/4πε0 Q × Q0 1/r2 - 1/r1. ओके, आणि बाळांनो दिस वर्क डन आणि ह्याच वर्क डनला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. ह्या वर्क डनलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी. मग तुम्ही सांगत होतो ना, हे बघा ज्यावेळेस हा जो चार्ज आहे मी त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आले, ओके, इथं पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असणार आहे. ओके, आणि हा चार्ज त्याच्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आणला म्हणजे त्याची पोटेन्शियल एनर्जी काय होणार आहे, अजून इन्क्रीज होणार आहे. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो दिस वर्क डन इज स्टोअर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो W = ΔU. ΔU काय, इन्क्रीज in potential energy, increase in potential energy of the system. ओके, म्हणजेच ΔU = आपला फायनल फॉर्म्युला आला 1/4πε0 Q × Q0 1/r2 - 1/r1. This is the required expression. फार सोपे बानो, मॅथमॅटिकल आहे. ओके, परत एकदा एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. आता समजलंच पाहिजे, आपल्या भाषेत एक्सप्लेन करायचं, आपल्या समजेल त्या भाषेमध्ये. ओके, डायग्राम समजली, डायग्राम काढली होती ती. ओके, डायग्राम वर 2 पॉईंट तर एक्सप्लेन करता आलं पाहिजे. पहिला पॉईंट काय सांगितला, कन्सिडर अ पॉइंट A with a distance r2 from charge Q. आणि हा चार्ज Q कुठे सिच्युएटेड केला, फ्रॉम चार्ज Q सिच्युएटेड ऍट पॉइंट O. पहिला पॉइंट झाला ना. दुसरा पॉइंट काय सांगता येईल, ओके, दुसरा पॉइंट कन्सिडर अ युनिट चार्ज Q0 situated at point B with a distance r1 from charge Q. सेकंड पॉइंट झाला. थर्ड पॉइंट काय सांगितला, थर्ड पॉइंट when unit charge Q0 it experiences a electrostatic force which is given by F = 1/4πε0 Q × Q0/r². कुलम्स लॉ. ओके, बर, मग आता कुलम्स लॉ नुसार इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लिहिला. ओके, आता काय करतो आपण, if the unit charge Q0 is displaced from B to C through small displacement dr, then work done is given by. मग आपण काय करतोय, सुरुवातीला टोटल वर्क डन काढण्याऐवजी सुरुवातीला स्मॉल वर्क डन काढून देतो. ओके, मग आपण तो चार्ज कुठून तर कुठपर्यंत मूव्ह केला, B पोझिशन पासून तर C पोझिशन पर्यंत मूव्ह केला.
मग त्याची डिस्प्लेसमेंट काय दाखवली dr. तर वर्क डन काय येईल देन वर्क डन इज गिवन बाय dw इज इक्वल टू मायनस fe इंटू dr. fe फोर्स इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट dr. इथं मायनस साइन दिली बिकॉज निगेटिव्ह साइन इंडिकेट दॅट शार्दूल फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. कारण का आपण चार्ज इकडून ते इकडे घेऊन चाललोय आणि रिपल्सिव्ह फोर्स कुठे इकडे ऍक्ट होते त्याच्यावर. ओके दोन्हींची डायरेक्शन एकमेकांच्या अपोजिट त्याच्यामुळे इथं मायनस साइन आहे. समजला. ओके मग आता वर्क डन भेटला मग dw इज इक्वल टू मायनस fe इंटू dr आला. ची व्हॅल्यू पुट केली dw इज इक्वल टू व्हॅल्यू काय येईल मायनस 1/4πε0 q इंटू q नॉट अपॉन r स्क्वेअर इंटू dr. इक्वेशन 1 त्याला समजला. स्मॉल वर्क डन काढलं. आता मला काय करायचं आहे हा चार्ज q नॉट बी पोझिशन पासून ते ए पोझिशन पर्यंत आणायचा आहे. इनिशियल पोझिशन r1 टू फायनल पोझिशन r2 पर्यंत आणायचं आहे. समजला मी. ओके इनिशियल पोझिशन r1 टू फायनल पोझिशन r2 पर्यंत हा चार्ज मला आणायचा आहे. म्हणजे मग मला काय करणार आहे टोटल वर्क डन भेटणार आहे. मग टोटल वर्क डन काढायचं म्हणजे मला काय करावं लागेल इंटिग्रेटिंग इक्वेशन 1. ओके मग इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 अप्पर लिमिट r2 टू लोअर लिमिट r1. मग तेच म्हणलंय टोटल वर्क डन w. हा लेक्चर मध्ये नंतर बघू. ओके मग w इज इक्वल टू इंटिग्रेटेड r1 टू r2 dw. ओके मग बाळांनो टोटल वर्क डन w इज इक्वल टू dw ची व्हॅल्यू काय केली तिथे पुट केली. ओके मग आता काय येईल इंटिग्रेटेड लोअर लिमिट r1 टू अप्पर लिमिट r2. ओके dw ची व्हॅल्यू मायनस 1/4πε0 q नॉट अपॉन r स्क्वेअर इंटू dr. बरोबर. कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन निघत नाही मग त्या काय काढायच्या असतात इंटिग्रेशनच्या बाहेर काढायच्या असतात. मग आपण त्या दिवशीच बघितलं 1/4πε0 कॉन्स्टंट 9 × 10⁹ व्हॅल्यू असते. ओके आणि या दोन्ही चार्जच्या पण व्हॅल्यू कॉन्स्टंट असणार आहे. मग त्या कॉन्स्टंट टर्म आपण काय काढलं इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं म्हणजे काही मायनस 1/4πε0 q नॉट राहिला काय इंटिग्रेटेड r1 टू r2 dr अपॉन r स्क्वेअर मग आपण काय केला हा r स्क्वेअर डिनोमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला घेतला म्हणजे काय होईल r⁻² इंटू dr. मग r⁻² इंटू dr म्हणजे आपण इंटिग्रेशनचा एकमेव जो फिजिक्स मध्ये फॉर्म्युला युज करत असतो x⁻n इंटू dx चा फॉर्म्युला आपण युज केला आणि r⁻² इंटू dr चं इंटिग्रेशन काय काढलं r⁻1/-1. समजलं इथं लिहिलं मी ते r⁻1/-1. ही व्हॅल्यू काय केली मी पुट केली r⁻1/-1. मग मायनस मायनस साइन काय झाले कॅन्सल. मग राहिला काय w इज इक्वल टू 1/4πε0 q नॉट. ओके r⁻1/1. ओके अप्पर लिमिट r2 टू लोअर लिमिट r1. ओके मग आता काय केला हा r⁻1 आहे तो डिनोमिनेटर घेतलं तर काय होईल r⁻1. मग r⁻1 म्हणजेच r असतो लक्षात ठेवा. ओके नाही तुम्हाला वाटतं r⁻1 होता खाली r⁻1 दिला 1 पुढे. ओके त्याचे 10⁻1 ओके म्हणजे 10 असतो त्याच बघा r⁻1 म्हणजेच किती असणार आहे r असणार आहे. समजला. ओके मग आपण 1/r आणि आपल्याला माहितीये आपण काय करणार आता अप्पर लिमिटची व्हॅल्यू पुट करणार मायनस लोअर लिमिटची व्हॅल्यू इथे पुट करणार. मग r ची व्हॅल्यू r2 पुट केली मायनस r ची व्हॅल्यू r1 पुट केली म्हणजे आपल्याला टोटल वर्क येणार 1/4πε0 q नॉट इंटू 1/r2 मायनस 1/r1. आणि बघा टोटल वर्क डन भेटलं म्हणजे काय भेटलं आपल्याला इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी भेटली आणि इन्क्रीजिंग पोटेन्शियल एनर्जी सिम्बॉल काय डेल्टा यू. मग डेल्टा यू इज इक्वल टू आपली व्हॅल्यू आली 1/4πε0 q नॉट इंटू 1/r2 मायनस 1/r1. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन. समजलं सर्वांना काढसन नक्कीच नसावे. ओके अशा प्रकारे अति सिंपल भाग एकदा घरी गेला सराव करा फक्त एकदा सराव करा इझिली जमवते. ओके आज आपण इथेच बस करूया बाकीचं उद्या बघूया. बाळांनो संडेला वे ऑप्टिक्सच्या चॅप्टरवर टेस्ट घेऊया. संडेला आता कोणी कारण सांगायचे नाही ऑनलाईन स्टुडंट ऑफलाईनच यायचंय तुम्ही फार अजिबात अभ्यास करत नाहीये तुम्ही. बाळांनो त्याचा
ते मार्क तुम्हाला मार्क पडण्यासाठी कमीत कमी आपण टेस्ट घेतो, एवढं ते लक्षात ठेवा. लिहिता नाही आलं तरी चालेल, पण टेस्टला या. ओके, बरं. आज आपण इथेच थांबूया, बाकीचं उद्या बघूया.